ही भाजी आहे मराठवाड्यातील स्पेशल झणझणीत रस्सा वांग। आज मी तुमच्यासोबत ह्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। सर्वांना नमस्कार। तर ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर वांगे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि वांगे छान चिरूनही घ्यायचेत। वांगे चिरत असताना छान बघूनच चिरायचे, कारण बऱ्याच वेळेस वांगेमधून किडलेले असतात आणि त्यात आळी पण असू शकते, म्हणून वांगे चिरत असताना नेहमी बघूनच चिरायचे। वांगे चिरून झाल्याच्या नंतर त्यात थोडंसं मीठ घालून झाकून ठेवायचे। मीठ टाकल्यामुळे वांगे काळे पडत नाहीत आणि चांगले राहतात। तर या भाजीसाठी थोडंसं सुकं खोबरं, थोडासा लसूण आणि एक हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर घालून छान मिक्सरला फिरवून घ्यायचे। हा मसाला जास्त बारीक नाही झाला तरी चालेल, थोडासा ओबडधोबड राहिला तरी चालतो। मिक्सरमध्ये 1-2 वेळा फिरवला तर हा मसाला छान वाटला जातो। लगेच गॅसवर कढई तापत ठेवायची आणि त्यात थोडंसं तेल टाकायचं। तेल छान तापल्यानंतर त्यात मोहरी जिरे घालून घ्यायचे। त्यात लगेच मिक्सरमध्ये वाटलेलं खोबऱ्याचं वाटणही घालून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचे। हा मसाला परतून घेत असताना गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, म्हणजे मसाला जास्त करपला नाही पाहिजे। आता ह्यात लगेच थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा। तुम्ही घरी जर काळा मसाला वाटलेला नसेल तर दुकानात भेटणारी अंबारी पुडीही तुम्ही घालू शकता किंवा विकत भेटणारा काळा मसालाही तुम्ही वापरू शकता। सर्व मसाला छान परतून झाल्याच्या नंतर त्यात लगेच चिरून घेतलेले वांगे घालून घ्यायचे। सर्व वांगे टाकून झाल्याच्या नंतर ह्या वांग्यांना छान परतून घ्यायचे। आता हे वांगे बऱ्याच वेळाने छान परतून झाले, त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचे। मीठ घातल्यानंतर अजून एकदा छान परतून घ्यायचे। वांग्याच्या भाजीत मीठ नेहमी लवकरच घालायचं। मीठ लवकर घातल्यामुळे वांगे छान मऊ शिजतात आणि सर्व वांग्यांना मीठही छान प्रकारे लागून जाते। आता या भाजीला छान परतून झाल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे। 1 मिनिटाच्या नंतर झाकण काढून अजून एकदा परतून घ्यायचे। वांगे छान थोडेसे मऊ पडलेत आणि शिजल्यासारखे वाटत आहेत। आता ह्यावर अजून थोडा वेळ मी झाकण ठेवून थोडेसे मऊ होण्यासाठी अजून थोडा वेळ ठेवते। वांगे थोडीशी शिजल्याच्या नंतर मी ह्यात वाटून ठेवलेला शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घालून घेतलाय आणि तोही छान परतून घेतलाय। शेंगदाणे घातल्यानंतर अजून एकदा छान परतून घ्यायचे। आता हे छान परतून झाल्याच्या नंतर ह्यावर झाकण ठेवून अजून 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। झाकण ठेवून 2 मिनिटं झालीत। आता मी हे वांगे छान परतून घेते आणि ह्यात मी थोडंसं पाणी घालते। तुम्हाला जर ही वांग्याची भाजी पातळ बनवायची नसेल तर तुम्ही सुक्कीही खाऊ शकता। सुक्कं वांगं तर खूपच भन्नाट लागणार, पण मला ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी काहीतरी बनवायचं होतं, म्हणून मी ही वांग्याची पातळ भाजी बनवलेली आहे। तर हे वांगे शिजून तयार आहेत। मी गॅस बंद करून घेते। या प्रकारचे वांगे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पटकन फॉलो करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करून लगेच शेअरही करा। तर तुम्ही हे जरूर बनवा, ही सोप्या पद्धतीने झणझणीत रस्सा वांग।